नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्रीने वसूला किचनमध्ये कानाखाली वाजवलेली असते. ती तिला धमकी द्यायला लागते की फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलाने माझं नाव एकदासुद्धा इंटरव्ह्यूमध्ये घेतलं नाही. त्या सगळ्याला तुला क्रेडिट देतोय. का तुला क्रेडिट देतोय? तू काय केलंयस असं? तुला काय माहिती मी माझ्या मुलाला कसं वाढवलंय? अगं पोटाला चिमटे काढून मी त्या आकाशला एवढं पायावर उभं केलं आणि त्याला तुझं कौतुक आहे हे सगळं तू करतेस. माझ्या आकाशला माझ्यापासून तू लांब नेतेस. का करतेस वसुंधरा असं ती तिला बोलत असते. आकाश बघतो. आकाश पटकन येतो, जयश्रीला बाजूला करतो आणि म्हणतो, आई काय लावलेस हे सगळं? शांत कर, थांबव जरा हे सगळं. तेवढ्यात इंटरव्ह्यू घेणारी मुलगी येते, त्यामुळे त्यांची भांडणं थांबतात. ती म्हणते की सर ब्रेक संपलाय, आपण परत लाईव्ह जाऊया. म्हणून सगळेजण बाहेर जातात. माधवराव जयश्रीकडे मोठे डोळे करून बघत असतात. सगळे बाहेर जातात. इंटरव्ह्यू चालू होतो. इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारी मुलगी बघत असते की म्हणते की तुम्ही ही कंपनी कशी सुरू केली? या कंपनीची सुरुवात कशी झाली? हा प्रश्न आकाशला विचारतात. आकाश सगळं सुरू करण्याच्या आधी वसुंधराने दिलेली चिठ्ठी वाचतात. त्यात सगळं आईचंच कौतुक लिहिलेलं असतं. तो ती बघतो, वसुंधराकडे बघतो. वसुंधरा रडत असते. ती चिठ्ठी परत तो खिशात ठेवतो. तो म्हणतो की कसं आहे ना, माझे बाबा आधी मंडप उभे करायचे. त्यांच्या हाताखाली काम करता करता मला एक कल्पना सुचली आणि ही छोटीशी कंपनी सुरू केली. ही कंपनी सुरू करताना खरं तर बाबांचा खूप मोठा हात आहे यामागे आणि माझ्या आईचा सुद्धा. आईने तर माझ्या कंपनी मोठी करण्यासाठी स्वतःचे दागिने नको म्हणत असताना सुद्धा गहाण ठेवले. का तर काहीच कमी पडायला नको. आईने पोटाला चिमटे काढून खरं तर आम्हाला उभं केलं. पण माझ्या बाबांशिवाय काहीच शक्य नव्हतं. तो सगळं क्रेडिट आईबाबांना द्यायला लागतो. तेवढ्यात ती मुलगी काही बोलणार. आकाश म्हणतो की हे सगळं चालू व्हायच्या आधी मला एक चिठ्ठी वाचायचं आहे, मी वाचू शकतो का? मुलगी म्हणते की हो वाचा ना. आकाश आपल्या खिशातली चिठ्ठी काढतो आणि म्हणतो की आईसारखी खणखर बाई या आयुष्यात नाही आहे आणि तिच्यासारखं आपल्याला कोण साथसुद्धा देऊ शकत नाही. माझ्या आईने स्वतःच्या पोटाला चिमटे काढून मला उभं केले. तिच्यासारखं महान नेतृत्व आणि वक्तृत्व कोणीच करू शकत नाही. माझी आई खूप शिस्तबद्ध आहे. ती मलाच नाही तर तिच्या सुनांनासुद्धा खूप शिस्तीत ठेवते. तिच्यासाठी शिस्त हीच खूप महत्त्वाची आहे. माझ्या आईमुळे मी आज जेही घडलो आहे ते फक्त तिच्यामुळेच घडलो आहे. तो बोलतो. जयश्रीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं. सगळं संपल्यानंतर तो म्हणतो की हे सगळं मी नाही, माझ्या बायकोने वसुंधराने लिहिले. हे ऐकताच माधवराव जयश्रीकडे बघतात. जयश्रीच्या डोळ्यात स्पष्ट पश्चाताप दिसत असतो. तेवढ्यात विशाखाला सुद्धा हे दिसतं. विशाखाचा प्लॅन फसला म्हणून ती बघत असते. पण तनयाला अजूनसुद्धा कळालेलं नसतं की जयश्रीला पश्चाताप होतोय. तिला वसुंधराला कानाखाली मारल्याचा खूप आनंद होत असतो. सगळं होतं. आकाश म्हणतो की हे सगळं मी माझ्या आईमुळे करू शकलोय. माझी एक इच्छा आहे. मी माझ्या आईला माझ्या कॅमेऱ्यासमोर आणू शकतो का? ती कॅमेऱ्यासमोर बसवू शकते का? तेव्हा ती इंटरव्ह्यू घेणारी मुलगी म्हणते की हो, का नाही? आकाश उठतो, जयश्रीकडे जातो, तिच्या हाताला धरतो आणि स्वतः आणून इंटरव्ह्यूच्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की ही माझी आई, हिच्यामुळे मी आज घडलो आहे आणि हिच्यामुळे मी माझ्या पायावर उभं राहिलं आहे. या सगळ्याला हीच कारणीभूत आहे. असं म्हणत असताना जयश्री आपल्या हाताकडे बघते. तिला वसुंधराला मारलेली कानाखाली आठवते. तिच्या स्वतःच्याच डोळ्यात पाणी असतं. तिला आपण हे काय करून बसलो याचा पश्चाताप होत असतो. तेव्हा ती मुलगी म्हणते की खरंच तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. तुमच्या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. एका बाजूला तुमच्या आई कणखर तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या साथीला साथ द्यायला तुमची बायको आहे. तुमच्यासारखं कुटुंब इथे परत कुठेच भेटणार नाही असं म्हणून तिचं कौतुक होत असतं. तेवढ्यात ती मुलगी म्हणते की बरं आपण हा इंटरव्ह्यू संपला म्हणून डिक्लेअर करूया आणि ती आपल्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओचा एंड केल्यानंतर सगळेजण उठतात. जयश्री, आकाश सगळे उठल्यानंतर ती इंटरव्ह्यू छान झाला म्हणून हातात हात मिळवायला जयश्रीच्या देते. पण जयश्रीला कानाखाली मारलेली आठवते म्हणून ती आपल्या हाताकडे बघून रडत असते. ती हातात हात मिळवते. इंटरव्ह्यूवाले सगळे जातात. वसुंधरा तिथेच उभी असते. जयश्री वसुंधराकडे मायेने बघत असते. वसुंधरा काहीच न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते. जयश्री परत आकाशशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण आकाशसुद्धा जयश्रीशी न बोलता आपल्या वसुंधराच्या रूममध्ये जातो. बाहेर जे कोणी असतं ते कोणीच जयश्रीशी बोलत नाही. हे बघून जयश्रीला अजूनच वाईट वाटायला लागतं. वसुंधराशी बोलताना आकाश म्हणतो की यावेळेस वसुंधरा मी तुमचं काहीच ऐकणार नाही. मी यावेळेस आईला सगळं विचारणार आहे. वसुंधरा म्हणते की माझ्यासाठी एक काम करा, आईंना काहीच विचारू नका. अहो त्यांचा हक्क आहे. तुम्हाला वाईट कशाचं वाटलं आहे? आईने मला मारल्याचा? आकाश म्हणतो की हो, तिची ही मनमानी प्रत्येक वेळेस मी चालू देणार नाही. वसुंधरा म्हणते की अहो पण त्या माझ्या आई आहेत ना आणि आई मुलांवर हात उचलूच शकतात.
आकाश म्हणतो की हो, पण ते सगळं लहानपणी. आता तुम्ही काही लहान आहात का? आणि तिचं हे वागणं तुम्हाला तरी पटतंय का? तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो मी लहान नाही आहे, मी मोठी आहे, पण माझे लहानपणीचे लाड आत्ता पूर्ण होतात ते, तर तुम्ही एवढं कशाला मनावर घेताय? ती हसत हसत बोलते. आकाश म्हणतो की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? आणि यात हसण्यासारखं काय हो? वसुंधरा म्हणते की हे बघा, तुम्ही काहीही करा, तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की मी आईंना आई मानते. त्या मला जरी मुलगी मानत नसतील तरीसुद्धा मी त्यांना सासू नाही, ते माझ्या आईच आहेत. आकाश म्हणतो की तुम्ही एवढा समजूतदारपणा आणता कुठून हो? वसुंधरा म्हणते की आकाशराव, हे सगळं ठीक आहे, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आईंचे कोणीतरी कान भरवत आहेत, ते हे सगळं मनाने करत नाही आहेत. आकाश म्हणतो की हो, माझंसुद्धा सगळीकडे बारीक लक्ष आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की आपल्याला आता त्यांचे कान जे भरतात ते त्यांना थांबवायला हवं. आकाश म्हणतो की हो, मी काळजी घेईन. हे म्हटल्यानंतर तनया आपली जोक करत बसलेली असते. विशाखाशी बोलताना तनया म्हणते की काय मॉम, कसा तिचा गाल सुजला, कसली खणखणीत कानाखाली खाल्ली गं, मोठ्या मोठ्याने हसायला लागते. विशाखा म्हणते की मूर्ख तनया, तुला काहीच कसं कळत नाही गं, तुला ती कानाखाली मारलेली दिसली, ती सुजलेली दिसली, पण जयश्रीच्या डोळ्यात पश्चाताप कसा दिसला नाही? आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर जयश्री आणि वसुंधरा एकत्र यायला फार वेळ लागणार नाही. तुला अजूनसुद्धा गंमत सुचतीये? तेव्हा तनया म्हणते की मॉम, हे तर मी विचारच केला नव्हता, आता मी काय करू? विशाखा म्हणते की मी तुला जे सांगते ते कर. जयश्रीचं मन बदलण्याच्या आधी तिच्यापाशी जा आणि तिला काहीतरी सांग. मी सांगते ते तू कर, म्हणून विशाखा तनयाला सांगते. तनया लगेच रूममध्ये जाते. तिथे जयश्री एकटीच बसलेली असते. तिच्यापाशी जाऊन तनया म्हणते की आई, खरंच आज जे तुम्ही केलं ना, ते मलासुद्धा बरोबर वाटलेलं नाही आहे. जयश्री तिच्याकडे बघते की अगं मी काय केलं? तनया म्हणते की हो, तुम्ही वसुंधरांच्या कानाखाली मारायला नको होती, पण मला काय वाटतं नाही, तुम्ही हे जे सगळं केलं ते खरं तर तुम्ही तुमच्या मनाने केलं, पण मला काय वाटतं हे आकाशदादांनी जे चिठ्ठीतलं वाचून दाखवलं ना, त्यात काही लिहिलंच नसेल. वसुंधराला तुमच्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्याच्या मनाचंच लिहिलं असेल. कशावरून? ती वसुंधरा वहिनी एक आव्हानात नसेल. आकाश हे सगळं ऐकतो. आकाश म्हणतो की ओ आय सी, तरीच आव्हानात असेल. आई, तुला अजूनही असं वाटतं की वसुंधरा आव्हानात आहे? ठीक आहे, आता मला या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही आहे. जयश्री म्हणते की अरे पण आकाश. आकाश म्हणतो की हो आई, मला तुला हे सगळं सांगायच्या आधी फक्त एक गोष्ट सांगायचं आहे. अगं, वसुंधरा जर आवच आणत असत्या तर त्यांनी आधीच हे लिहून दिलं नसतं. प्रत्येक वेळेस त्यांनी तुझा अपमान सहन करून घेतला नसता. तुलाही काही गोष्टी कळायला हव्यात. आणि तनया, आपण काय बोलतो, कोणाजवळ बोलतो याचा विचार करत जा. तनया म्हणते की मी फक्त बेसिक फॅक्ट सांगत होते. आकाश म्हणतो की आई, तुला कोणावर विश्वास ठेवायचा ते त्याच्यावर ठेव. माझं काहीच म्हणणं नाही आहे आणि आता तर मला काहीच बोलायचं नाही आहे. फक्त एक सांगतो, वसुंधरा अशा काहीही करत नाही आहेत. जयश्री म्हणतो की हो, तू तिचीच बाजू घेणार, ती तुझी बायको आहे ना, त्यामुळे. आकाश म्हणतो की हो, मी त्याचीच बाजू घेतो आहे असं समज, पण तुझ्याकडूनच हे सगळं शिकलो आहे की सत्याची साथ द्यायची, आणि वसुंधरा बरोबर आहेत, त्या चुकीत नाही आहेत, तर मी त्यांचीच साथ देणार. आई, तू चुकतेस, तू डोळे उघडून बघ. अगं, त्यांना जर तुझ्यापासून मला लांब करायचं असतं तर ते काही फार अवघड नाही आहे, ते कधीच झालं असतं. तू जरा डोळे उघडून इकडे तिकडे बघ. असं व्हायला नको की आपण झोपलोय आणि झोपेचं नाटक करतो, आपल्याला जागच व्हायचं नाही. तू डोळे उघडून बघ. वसुंधरा मला आणि तुला एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत. आता तूच ठरव तुला काय करायचं ते. मला फक्त एवढंच वाटतं की तू सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावास आणि वसुंधराविषयी मनातला गैरसमज दूर करावास. आता बाकी सगळं तुझ्यावर आहे, तुला कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं हे तू ठरव. म्हणून तो तिथून निघून जातो. तनया म्हणते की बघितलं आई, कशा बोलले आकाशदादा, हे सगळं ना त्या वसुंधरानेच पाठवलं असेल बोलायला. आता ती किती क्लीन आहे, किती स्वच्छ आहे, किती सुंदर मनाची हे दाखवायला नको का? आई, ह्या आकाशदादा तुमच्याशी कसाही वागला ना तरी मी तुम्हाला प्रॉमिस करते की अखिल तुमच्याशी असं कधीच वागणार नाही, आणि अखिल तुम्हाला असं कधी ट्रीटसुद्धा करणार नाही, मी प्रॉमिस करते. असं म्हणून जयश्रीला धीर देत असते. जयश्री मात्र ओल्या डोळ्यांनी बसलेली असते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.